कोकणातलं तोंडवली गाव लहानसं समुद्रकिनाऱ्याजवळ आणि गावाच्या मागे एक जुना घाट तोंडवली घाट. हा घाट लोक दिवसा वापरतात, पण रात्री कोणीही तिथे जात नाही, कारण तिथे मोबाईलला नेटवर्क येत नाही. पण काही लोक म्हणतात तिथे मोबाईलला नेटवर्क नसूनही लोकांना फोन येतात आणि तिथे विचित्र घटना घडतात. हा नेमका काय प्रकार आहे हे आज आपण या कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे निलेश नावाच्या मुलाची. तो पुण्यात काम करायचा, पण त्याचं मूळ गाव हे तोंडवली होतं. एकदा तो सुट्टीत तो आणि त्याचा सोबत मित्र सागर गावाला आला होता. ते गावाला दिवसभर रानात वगैरे हिंडायचे आणि रात्र झाली की घरी यायचे. असे 2 ते दिवस त्यांचे चांगले गेले, पण अचानक एके दिवशी रात्री सागर आजारी पडला. गावात डॉक्टर नसल्या कारणाने निलेशनं ठरवलं की त्याला लगेच रेवंडी घेऊन जायचं, कारण त्याला खूप ताप भरला होता आणि निलेश देखील खूप घाबरला होता. रेवंडी हे गाव त्याच्या गावापासून 20 ते 25 किलोमीटर लांब होतं आणि तिकडे जाण्याचा रस्ता हा त्या घाटातून जात होता. रात्र खूप झाली होती. साधारण रात्रीचे 11:15 वाजले होते. गावातले सगळे लोक त्याला सांगत होते त्या घाटातून रात्रीचं जाऊ नकोस म्हणून, थांब सकाळपर्यंत. पण वेळ नव्हती आणि निलेश पण कोणाचं न ऐकता सागरला आपल्या बाईकवर बसून त्या रेवंडीच्या दिशेने निघाला. घाट सुरू झाला. रस्ता अरुंद होता, दोन्ही बाजूला दाट झाडं आणि पूर्ण काळोख. मोबाईलला नेटवर्कही गेलं, फक्त बाईकचा आवाज आणि रात्रीची शांतता. निलेश आपली बाईक चालवत होता आणि सागर मागे निलेशच्या खांद्यावर डोकं टेकून बसला होता. तेवढ्यात अचानक निलेशचा फोन वाजला. मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि स्क्रीनवर बघू लागला कोणाचा फोन आहे ते. स्क्रीनवर तिथे त्याला लिहून आले ते अननोन नंबर असं. निलेशने फोन उचलला आणि हॅलो बोलला. तेवढ्यात अचानक दुसऱ्या बाजूने त्याला आवाज येतो, घाटात जाऊ नकोस. तो विसरून जातो की घाटात रेंज येत नाही, तरी पण त्याला फोन आला होता. त्याला वाटलं गावातून त्याला कोणीतरी फोन करत आहे म्हणून तो चिडून बोलतो, कोण बोलतंय? पण समोरून काही उत्तर येत नाही आणि फोन अचानक कट होतो. तेव्हा त्याचं लक्ष अचानक सागरकडे जातं. सागर एकदम शांत होता, खूपच शांत. निलेशने विचारलं, काय झालं? मात्र यावर सागर काही उत्तर देत नाही. त्याने सागरला थोडंसं हलक्या हलवलं. तेव्हा अचानक सागर खाली कोसळतो आणि त्याचा जीव घशात अडकतो, कारण सागर बेशुद्ध नव्हता, तो आधीच मेला होता. आता निलेशच्या हातातून फोन पडायची वेळ झाली. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच नंबर, सेम अननोन नंबर असं लिहून आलं होतं. आता मात्र निलेशचा हात थरथरत होता, पण त्याने फोन उचलला आणि समोरून आवाज आला, मी सांगितलं होतं घाटात येऊ नकोस. निलेश जोरात ओरडला, तू कोण आहेस? आवाज हळू झाला, मी सागर. हे ऐकून निलेशचं डोकं सुन्न झालं. त्याने मागे पाहिलं. सागरचा मृतदेह बाईकवर टेकलेला आणि फोनवर सागरचा आवाज. आजूबाजूला पूर्ण अंधार. तेवढ्यात झाडामधून कोणीतरी चालत येताना निलेशला दिसलं. हळू ओढत चालणं. तो जवळ आला आणि निलेशने पाहिलं, तो सागरच होता, पण त्याचे डोळे एकदम पांढरे, चेहरा फाटलेला आणि शरीर पूर्ण ओलं. जसं जसं सागर जवळ येत होता त्याच्या, तसं फोनवरचा आवाज पण त्याचा मोठा होत होता. सागर म्हणाला, आज तू माझ्यासोबत येशील? हे ऐकून निलेशला घामच फुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या लोकांनी शोध घेतल्यावर त्यांना निलेशची बाईक सापडली, पण त्यावर सागरचा मृतदेह होता.
पण निलेश गायब होता. फक्त त्याचा फोन सापडला. त्याचा कुठेही शोध लागला नाही आणि त्यात फोनमध्ये लास्ट रेकॉर्डिंग होती, ज्यामध्ये निलेश ओरडत होता, "मला सोड सागर, मला सोड." आजही गावातले लोक सांगतात, रात्री 11:15 नंतर तोंडवली घाटातून जाताना काही लोकांना फोन येतो अननोन नंबरने आणि आवाज पण येतो, घाटात येऊ नकोस म्हणून. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.